ज्यावेळेस तुम्ही लॉग इन करतात त्यावेळेस डायरेक्टली तुम्ही या पेजवरती आलेले असतात. हा तुमचा डॅशबोर्ड असणार आहे. मी ऑलरेडी एक रजिस्ट्रेशन करून ठेवलेलं आहे. आता मी तुम्हाला दाखवेल की जर तुम्हाला पार्ट प्लॅन मागवायचा असला तर ते कसं मागवलं जातं. इथे तुम्हाला 2 बटन दिसणार आहे, पार्ट प्लॅन आणि झोन सर्टिफिकेट. तर तुम्हाला पार्ट प्लॅन वरती क्लिक करायचं आहे. पार्ट प्लॅन वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुमची डिटेल्स टाकायची आहे. इथे तुम्हाला तुमचं प्रॉपर डॉक्युमेंट सिलेक्ट करायचं आहे. इथे तुम्हाला तुमचा सर्वे नंबर किंवा CTS टाकायचा आहे. त्यानंतर हे डिक्लेरेशन चेक करून तुम्हाला कन्फर्म अँड प्रोसीड टू पेमेंट वरती क्लिक करायचं आहे. यानंतर तुम्हाला या चेकबॉक्स वरती चेक करून प्रोसीड टू पेमेंट वरती क्लिक करायचं आहे. इथे आल्यानंतर तुम्ही तुमची पेमेंट मेथड सिलेक्ट करू शकता. इथे एक QR कोड जनरेट झालेला असेल. याला स्कॅन करून तुम्ही पेमेंट करू शकता. ज्यावेळेस पेमेंट सक्सेसफुल होऊन जाईल त्यावेळेस तुम्हाला तुमची रिक्वेस्ट इथे दिसेल आणि ती रिक्वेस्ट ऑलरेडी ड्राफ्टमॅनच्या पोर्टलला सुद्धा गेलेली असेल. ज्यावेळेस ड्राफ्टमॅन तुमची डिटेल्स चेक करेल, चेक केल्यानंतर अप्रूव्ह करेल, अप्रूव्ह केल्यानंतर तुम्हाला इथे तुमची रिक्वेस्ट किंवा तुमचं डॉक्युमेंट जे आहे ते दिसून जाईल. इथे डाउनलोडचा बटन ऑटोमॅटिकली शो होतो. तिथे डाउनलोड करून तुम्ही तुमचा पार्ट प्लॅन डाउनलोड करू शकता.